नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये चिकन दम बिर्याणी. चला त्यासाठी आपण साहित्य पाहूयात. इथे मी एका टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे. आपण अर्धा किलोच्या प्रमाणात चिकन बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी हे बघा 3 तांबे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. हे बघा साहित्य पाहूयात आपण. इथे मी 4 मोठे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. 4 टोमॅटो मिडियम आकाराचे पातळ चिरून घेतलेले आहेत. एक लिंबू घेतलेला आहे. पुदिना घेतलेला आहे भरपूर चिरून. कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण, हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे. आता हे लसूण, आलं आणि मिरच्या आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची आपण छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने अशी पेस्ट करायची आहे. चला आता आपण चिकन मॅरिनेट करूया. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यावरती इथे मी 1 मोठी वाटी दही घातलेलं आहे. आता इथे आपण घालणार आहोत पेस्ट आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची. ते पाहू शकताय मी 3 ते 4 चमचे पेस्ट घातलेली आहे आणि थोडीशी पेस्ट मी ठेवलेली आहे फोडणीसाठी. हे बघा इथे चिकन बिर्याणी मसाला, चिकन मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. हे सर्व सुके मसाले आपण चिकनमध्ये असे टाकून घेणार आहोत. भरपूर असा पुदिना, कोथिंबीर घ्यायची आहे. आणि आता इथे मी अर्ध लिंबू पिळून घेणार आहे. आता हे सर्व आपण चिकनला व्यवस्थित चोळून छान मसाला लावून घेणार आहोत. आणि हे सर्व मसाले लावल्यानंतर कमीत कमी आपण 30 मिनिटासाठी तरी चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित चोळून सर्व पीसेसला हा मसाला लागला पाहिजे. हे बघा आपण चिकन मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. चला इथे पाणी गरम झालेलं आहे. हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता इथे आपण काही खडे मसाले घालणार आहोत. जिरे, दालचिनी आणि तेजपत्त्याची पाने घातलेली आहेत. आता इथे घालायचे आहे भरपूर मीठ. 3 ते 4 चमचे इथे मीठ घालायचं आहे. तिथे पिळायचे आहे आता अर्ध लिंबू. अर्धा लिंबाचा रस पिळल्यानंतर लिंबू मी त्याच्यामध्येच टाकून घेतलेला आहे. आणि आता आपण तांदूळ भिजत ठेवलेला होता धुवून 15 ते 20 मिनिटं, तो याच्यामध्ये टाकून घेतला. तर व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि छान आपल्याला तांदूळ 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे. हे बघा पाहूयात मस्त छान मोकळा मोकळा आपला तांदूळ छान शिजलेला आहे. पाहूयात आपण. हे बघा मस्त असं छान आपण भात आपला शिजलेला आहे. गॅस बंद करूयात.
आणि एका ताटामध्ये आता हे काढून घेऊयात आपण. व्यवस्थित पाणी निथळून एका ताटामध्ये हे सर्व भात आपण काढून घेणार आहोत. हे बघा, आता हे साईडला ठेवून देऊयात आपण. आणि आता चिकन शिजवण्यासाठी हे बघा, इथे मी टोप ठेवलेला आहे. आता इथे 3 ते 4 चमचे मी तेल घेणार आहे. अर्धा किलो चिकनसाठी तेवढे पुरे होते. आता तेल छान कडकडीत गरम होऊन द्यायचं. नंतरच यामध्ये कांदा घालायचा आहे. म्हणजे कांदा पटकन फ्राय होतो, नाहीतर खूप वेळ लागतो कांदा फ्राय व्हायला. हे बघा, इथे मी सर्व कांदा याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आणि आता आपण हा कांदा छान मस्त सोनेरी रंगावर कुरकुरीत फ्राय होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा असा मऊ झालेला आहे. आता छान असा मोकळा करून घ्यायचा. अजून थोडासा आपण भाजून घेणार आहोत. कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ जातोच इथे. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही अगोदरही कांदा फ्राय करून ठेवला तरी चालेल. आता इथे आपण काही खडे मसाले घालणार आहोत. लवंग, काळी मिरी, दालचिनी, दगडी फूल आणि इथे तेजपत्त्याची पाने घातलेली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे गरम मसाले घेऊ शकता. हे बघा, इथे गरम मसाले घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि आता उरलेली जी पेस्ट आहे, इथे 2 चमचे पेस्ट मी ठेवली होती, ती यामध्ये घालून घेतली आहे. आता ही पेस्ट छान कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायची. हे बघा, इथे छान पेस्ट फ्राय करून झालेली आहे. आता इथे आपण घालणार आहोत टोमॅटोची प्युरी. इथे टोमॅटो मी कट करून घेतले होते, त्याची प्युरी केलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घेतली. आणि आता टोमॅटोचं कच्चं पण जाईपर्यंत छान आपण ही प्युरी परतून घेणार आहोत. छान तेल सुटेपर्यंत आपण ही टोमॅटोची प्युरी छान परतून घ्यायची आहे. असा उभा पातळ चिरून टोमॅटो घातला तर त्याला पण शिजण्यासाठी खूप वेळ जातो. त्यामुळे इथे अशी प्युरी केली ना की झटपट होते काम. हे बघा, आता इथे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे मसाल्यामध्ये. आणि आता व्यवस्थित हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, म्हणजे चिकन परतण्याची. मोठ्या आचेवरच छान चिकन आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित आपण चिकन हे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित चिकन परतून झालं आहे. आता आपण झाकण ठेवून मीडियम गॅसवर 10 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत चिकनची, म्हणजे चिकनला अंगचं पाणी सुटेल. हे बघा, छान असं अंगचं पाणी सुटलेलं आहे चिकनला. तर पुन्हा एकदा खालीवर करून घेऊया चिकन व्यवस्थित.
असं या पद्धतीने अंगच्या पाण्यामध्ये चिकन शिजवलं ना मसाल्यामध्ये की त्याची चव खूप छान लागते खाताना आणि चिकनची टेस्ट अजून वाढते. 10 मिनिटांमध्ये भरपूर असं मऊ झालेलं आहे चिकन. म्हणजे 50% तरी व्यवस्थित शिजलेलं आहे वाफेवरती. अजिबात इथे पाण्याचा वापर केलेला नव्हता. हे बघा छान मसाल्यामध्ये कोट झालेला आहे आणि प्रत्येक पीस हा. आता इथे आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. ते थोडंसं मी पाणी घातलेलं आहे मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये, ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे बघा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून आपण 10 मिनिटं पुन्हा शिजवून घेणार आहोत मीडियम गॅसवरतीच. हे बघा असं 10 मिनिटानंतर आपण पाहूयात चिकन आपलं शिजलंय की नाही. हे बघा मस्त छान उकळी आलेली आहे, व्यवस्थित शिजलेलं आहे चिकन. आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामधली थोडीशी ग्रेव्ही काढून घेऊ शकता. डबल लेयर लावण्यासाठी, पण मी इथे डायरेक्ट अशी एकच लेयर लावणार आहे म्हणून इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची. गॅस कमी केलेला आहे आणि आता आपण शिजवलेला भात आहे तो यावरती टाकून घेणार आहोत. बघा व्यवस्थित पसरवून असा सर्व बाजूने आपण हा भात याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने छान मी सर्व भात असा पसरवून याच्यावरती घेतलेला आहे. इथे आता मी फूड कलर वापरणार आहे. आणि आता यावरती घालायची भरपूर अशी कोथिंबीर. आणि पुदिना घालायचा आहे. अशी या पद्धतीने बिर्याणी बनवली ना अगदी झटपट होते आणि सहज कुणीही बनवू शकाल, एवढी सोपी आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. आता इथे झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनिटं छान दम दिलेला आहे बिर्याणीला. हे बघा मस्त गरमागरम सर्व करूयात. आपली एकदम झटपट आणि चमचमीत चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. भरपूर अशी कोशिंबीर घेऊन गरमागरम सर्व करा आणि नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब